एक खासदार 1.5 वर्षांपूर्वी माझ्याकडे राजीनामा द्यायच्या तयारीत आले होते। त्यावेळेस त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं असं म्हणत अजितदादांनी अमोल कोल्हे यांच्यावर नाव न घेता टीका केली होती। त्यावर आता बात निकली है तो दूर तक जाएगी असं सूचक विधान अमोल कोल्हे यांनी केलंय। त्याच्यातल्या एका खासदारांनी जर 5 वर्ष मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर खूप बरं झालं असतं। त्यातला एक खासदार 1-1.5 वर्षापूर्वी माझ्याकडे आलेला होता, मला राजीनामा द्यायचा। त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे। त्या खासदाराला निवडून आणण्याच्या करता जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलेलं आहे। परंतु ते मधल्या काळामध्ये 6 विधानसभा मतदारसंघात फिरत नव्हते। त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं। कोणाला संघर्ष यात्रा सुस्ती, कोणाला पदयात्रा सुस्ती चालायचं। हे बघा, ते असं म्हणतात ना, बात निकली आहे तो दूर तक जाएगी, आणि त्यामुळे ती बात निकली आहे तो दूर तक जाएगी। तर ती मला अजूनही मी या संदर्भामध्ये त्यांच्या ज्येष्ठतेचा, त्यांच्या नेतृत्वाचा, या सगळ्याचा मी 100% कायमच आदर करत आलेलो, आणि त्यामुळे त्याविषयी मला भाष्य करणं उचित वाटत नाही। 27 ते 30 डिसेंबरच्या दरम्यान शरद पवार गटाच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये सहभागी व्हा असं आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केलंय। व्हिडिओ ट्विट करत सुप्रिया सुळे यांनी आवाहन केलंय। तर दुसरीकडे अमोल कोल्हे यांनी आज शरद पवारांची भेटही घेतली। शेतकरी आक्रोश मोर्चा संदर्भात शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती देखील खासदार अमोल कोल्हे यांनी दिली आहे। आज सोयाबीन, कांदा, दूध कशालाच भाव नाहीये, आणि कारण काय हे सरकारचं चुकीचं शेतकऱ्यांच्या विरोधात, शेतकऱ्यांचं कंबरड मोडण्याचं जे धोरण आहे ह्याच्या विरोधात आपण एक आक्रोश मोर्चा करतोय। आणि ह्या आणीबाणी आणि शेतकरी विरोधी हे जे सरकार आहे त्याला त्याची जागा दाखवायची वेळ आली आहे। म्हणून मोठ्या संख्येने आपण जरूर उपस्थित राहा। प्राधान्याचा मुद्दा आहे तो म्हणजे कांद्यावरची निर्यात बंदी ही तातडीने उठवावी, आणि कांद्याचं एक निर्यात धोरण, हे ठोस निर्यात धोरण निश्चित करावं। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी तर द्यावीच, त्याचबरोबरीनं जी शेतकऱ्यांची मुलं आहेत यांना शैक्षणिक कर्ज जेव्हा घ्यावं लागतं तेव्हा या शैक्षणिक कर्जाच्या वेळी अनेक जाचक अटी आहेत। या संदर्भात आदरणीय पवारसाहेबांचं मार्गदर्शन घेतलं। पुढच्या 1-2 दिवसामध्ये या सगळ्या नेतेमंडळांची नावं आपल्या समोर येतीलच, पण महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा संपूर्ण जो शेतकरी आक्रोश मोर्चा हा काढला जातो।